माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता. मी पूर्वी भारत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीच्या पदावर राहिलेलो आहोत आणि म्हणून स्वतंत्र प्रभार हे मला घेणं योग्य वाटत नव्हतं. त्याच्यात काही भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठीची काही चूक आहे की बाकीच्या गोष्टी. कारण कसं आहे की त्यांना अनेक राजकीय पक्षांना सोबत घेऊन निर्णय करायचा असतो. आता महाराष्ट्रामधून शिवसेना पक्षाला 7 खासदार त्यांचेही निवडून आले होते आणि त्या अर्थानं त्यांना ज्या पद्धतीनं जे काही सूचना मिळाल्या त्या हिशोबाने अनुषंगाने आम्हालाही सूचना देण्यात आली. आता आम्हाला हेही इतकंच खरं आहे की सांगण्यात आलं की थोडी धीर ठेवा, तुम्ही थोडा दिवस वाट बघा. आणि असं आहे ही मी महाराष्ट्राच्या बद्दल मी बोलू शकतो. भारतीय जनता पार्टीच्याकडून जे निरोप आला त्याच्याबद्दल मी बोलू शकतो. त्यांनी काही दुसऱ्या राज्यामध्ये कोणता निकष लावलेला आहे किंवा इतर राज्यामध्ये कोणत्या आधारांनी त्यांनी कुठला निर्णय घेतला आहे हे मी काही त्यांच्याबद्दल सांगू शकत नाही. फक्त मी एवढंच म्हणेल की जिथे महाराष्ट्रामध्ये जे काही त्यांनी निर्णय घेतले आहे त्या शिवसेनानी आम्हाला तुल्यबळ समजूनच त्यांनी तो निर्णय घेतला असावा. पण हेही खरं आहे की आम्ही त्यांना सूचना केली आहे की आम्हाला आज जे काही मिळत आहे ते माझ्या हिशोबाने पूर्वी कॅबिनेट मंत्री राहिल्यामुळे मला स्वीकारणं थोडं योग्य वाटत नाही. म्हणून एवढंही सांगितलं गेलं की थोडं तुम्ही धीर ठेवा, काही दिवस थांबा. आता याचा अर्थ हे नाही आहे की त्यांनी काही नाकारलेलं आहे. एवढं काही आमच्या पक्षामध्ये काही रिफ्ट आहे, तटकरे वर्सेस प्रफुल्ल पटेल हे ते सगळं काही गोष्टी. आता तटकरे येतील, आले आता येतील, काही मिनिटामध्येच येतील. आम्ही सगळे एकत्रच होतो. काही कुठलाही निर्णय माझ्या नावाचा निर्णय आमच्या पक्षांनी एकमताने सर्वांनी बसूनच ठरवला होता की प्रफुल्ल पटेलांना केंद्रामध्ये जेव्हा संधी आपल्या पक्षाला मिळेल तर त्यांना द्यावी. हा कुठलाही काही वादाचा विषयच नाही आहे. आणि जेव्हा आम्हाला हे पण सूचना आहे की थोडे दिवस थांबा, थोडे दिवस धीर ठेवा, मग त्याचा अर्थ हे नाही ना की काही उद्याच्या उद्याच काही म्हणजे ते करणार असेल. पण काही दिवसानंतर काही तर नक्कीच विचार होणार असेल, त्यामुळेच आम्हाला असा सूचना केली गेली आहे. सर उद्या म्हणजे साधारणपणे आता मला आता एवढा मी काही ज्योतिषकार नाही आहे की तुम्हाला तारीख देऊ शकतो. पण एक राजकीय पक्ष आणि मोठा पक्ष जेव्हा दुसरा त्यांच्या सहकारी पक्षांच्या बरोबर चर्चा करत असतो तो स्वाभाविक आहे की काही ना काही त्याच्यामध्ये चर्चा त्यांच्या श्रेष्ठीमध्ये झाल्याशिवाय ते आम्हाला काय असं सूचना करणार नाही. सर उद्या आणि त्याच्या अगोदरच तुम्हाला मंत्रिपद भेटत नाही, कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य वगैरे असं आहे हे मी समजू शकतो. असे वेगवेगळे प्रश्न निर्माण लोक करून राहिले. आम्हाला काय नाकारला होता आणि दिलंच नव्हता की द्यायची तयारी नव्हती असं तर अजिबात नाही ना. जर असा राहिलं असता तर ते तुम्ही जे प्रश्न विचारतात ते खरं आहे. पण जर आम्हाला त्यांनी काही द्यायच्या कबूल केल्यानंतर आमच्याकडून काही सूचना जे वेगळी गेली त्यामुळे त्यांनी थोडे दिवस थांबायला सांगितलं. त्याचा अर्थ हे नाही आहे की आम्हाला काही आमच्या पक्षाला काही डावलण्याचा की कमी समजण्याचा कुठलाही कारण आहे. खासदारांची संख्या घटली यामुळे याचा परिणाम आहे. असा आहे की मग घटली की वाढली तो विषयच नाही आहे ना. कारण शिंदे साहेबांचा आणि आमच्या संख्याबळावर तर खूप अंतर आहे. पण दोन्ही पक्षाला एकच म्हणजे त्यांनी सूचना किंवा ऑफर केली तो त्याचा अर्थ हे पण समजू नका की काही त्यांच्या मनामध्ये काही एका पक्षाने दुसऱ्या पक्षामध्ये काही फरक आहे की भेदभाव आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी जर सांगितलं की थोडे दिवस थांबा, धीर ठेवा, त्याचा अर्थ हे नाही ना की त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की हे घ्या नाहीतर काहीच नको घ्या, असं अजिबात ते काही बोलले नाही. त्यामुळे आम्ही पण थोडं त्यांच्या शब्दावर जे काही त्यांनी आम्हाला भरोसा दिला आहे आम्ही थोडे दिवस धीर ठेवू. आणि नक्कीच आज एक ज्यांना अलायन्स म्हणतात
एकमेकांची सगळ्यांना गरज आहे. उद्या महाराष्ट्राची निवडणूक आहे, त्या निवडणुकीतला आम्हाला सगळ्यांना एकत्र सामोरं जायचं आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की काही ना काही योग्य निर्णय लवकरात लवकर त्यांच्याकडून घेण्यात येईल. अच्छा, अभी 1 मिनट हिंदी भी बोलता हूँ, इंग्लिश भी बोलता हूँ. हाँ, बोलिए आपका प्रश्न पूछिए. यस यस यस, गिव मी, आई कांट स्पीक 3 लैंग्वेजेस एट वन टाइम ना. आखिर क्या हुआ कि आपका नाम जो है वो पहले आया था, बाद में पहले कई अटकलें लगाई गई. देवेंद्र फडणवीस ने कहा कि हमने राज्य मंत्री का देखिए बात सही है कि हमको राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार के बारे में सूचना मिली, लेकिन मैं स्वयं भारत सरकार का कैबिनेट मंत्री पहले रह चुका हूँ और इसलिए हमने उनको यही कहा कि भाई देखिए, ये आपने जो ऑफर दी है, हमें खुशी है कि आपने हमको एक सूचना भेजी, लेकिन मेरे लिए थोड़ा ये कठिन है कि हम ये पोस्ट को हम पूर्वी में मैं कैबिनेट मंत्री रहे कारण मैं नहीं स्वीकार कर सकता. इसमें कोई ऐसा मतभेद नहीं है, कोई मतलब जो भी कोई अटकलें लगाई जा रही ऐसी कोई भी बात नहीं है. सब कुशल है, सब ठीक है और हमको ये भी कहा गया है कि कुछ दिनों की आप राह देखिए, हम इसको दुरुस्त करेंगे. लेकिन आज के आज हमारे लिए भी ये संभव इसलिए नहीं है कि और पार्टीज के लिए भी हमने जो बात की है, निकट लगाए हैं, इंक्लूडिंग महाराष्ट्र में शिवसेना जो है, जिनके साथ MP चुनकर आए, उनके साथ भी जो हम लोगों ने निकट लगाए, उसके हिसाब से आप प्लीज़ आज के आज इसको इंसिस्ट करें.